तर हाय हॅलो नमस्कार सगळे माझ्या गोड ताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, बऱ्याचशा वेळा आहे ना आपण आता कांद्याचे, बटाट्याचे, गिलक्याचे असे बरेचसे भजे खाऊन खाऊन बरेचसे जण कंटाळलेत. तर आणि बऱ्याचशा जणांना भजी आवडत पण नाही. तर मग त्यावेळा आहे ना आपण दुसरा एक पर्याय म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते म्हणजे पावडे. आता पावडे जे आहे ते प्रत्येक ठिकाणी माहीतच आहे, बऱ्याच जणांना माहीत आहे, बऱ्याच जणांना माहीत पण नाही आहे. तर आज मी तेच करणार होते. तर मी इथे पाव घेतले 2 डझन बेसन पीठ, त्यानंतर कोथिंबीर, मीठ, हळद आणि ओवा. हे सगळं आहे ना चवीनुसार. आता तुमचं पीठ किती त्या अंदाजाने तुम्ही हे सगळं टाकायचं. ते व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण भज्यांना आहे ना कालवतो ना त्या पद्धतीने कालवून घ्यायचं आहे. जसं भज्यांचं पीठ असतं तसं मी तुम्हाला पुढे दाखवलंच आहे कसं कालवायचं. तर या भज्यांसाठी एक पीठ कालवायची पण ट्रिक राहते. तर ती काय मला एवढं खास जमत नाही, म्हणजे मला एवढं खास व्यवस्थित पीठ जे आहे ते भिजवता येत नाही. त्याच्यामुळे मी ना खुशीच्या काकाला सांगितलं होतं, कारण ते खूप छान म्हणजे काढता पण पावडे आणि भिजवता पण येतं. तर मग त्यांना म्हटले होते की तुम्ही फक्त मला भिजवून द्या, पावडे जे आहे ती माझी मी काढील म्हणून. तर मग इथे ना त्यांना बोलवलं होतं मी पीठ भिजवण्यासाठी. तर मग तेच इथे पीठ भिजवून देत होते. तर इथे ना त्यांनी त्यांच्याच अकॉर्डिंग सगळं टाकलं होतं, म्हणजे त्यांना किती लागतं ते सगळं मी काढून दिलं होतं आणि त्यांनी त्यांच्या चवीनुसार ते सगळं टाकून घेतलं होतं. मीठ, हळद, कोथिंबीर चिरून दिली होती ती. तर हे सगळं त्यांनी त्यांच्या याच्याने टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेतलं. तुम्ही जर बघितलं असेल तर एकदम नाही टाकलेलं त्यांनी, थोडंसं थोडंसं टाकून, म्हणजे जसं पाणी लागेल त्या पद्धतीने टाकत टाकत आणलं आहे. आणि पुढं तुम्हाला दाखवलंच आहे की त्या पिठाची, म्हणजे कसं पीठ आपल्याला पावड्यांसाठी पाहिजे आहे ते. तर बऱ्याच ठिकाणी ना वडापावसुद्धा म्हणतात या पावड्याला. ज्या वडापाव आपण कशाला म्हणतो, जेव्हा बटाट्याची टिक्की आणि पाव त्याला आपण वडापाव म्हणतो. पण बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे की नुसता जो बेसनमध्ये पाव तळलेला राहतो ना त्यालासुद्धा वडापाव म्हणतात. पण आमच्या इकडं तर याला पावडाच म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर इथे ना बेसन पीठ जे आहे ना ते त्यांनी मला भिजवून दिलं होतं मस्तपैकी, आणि एकसारखं एकाच डायरेक्शनला ना व्यवस्थित फेटून घेतलं होतं. म्हणजे ना चांगला जे बेसन आहे ते एकदम मस्त फुगतं, असं कडक येत नाही. तर मस्तपैकी एक साईडला फेटून घेतलं त्यांनी आणि त्यानंतर एक 5-1 मिनटं आपण रेस्ट दिली होती त्याला. आणि त्यानंतर मग मी पाव जे आहे ते तळायला घेतले होते. तर पाव तळायला घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मी इथे ना कशा पद्धतीने काढत होते. तर पहिल्यांदा ना मला पण एवढे काही खास जमत नव्हते, पण आता आहे ना बऱ्यापैकी जमायला लागले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे पाव जे आहे ते तळून घेत होते. आणि नक्की ट्राय करून बघा. ज्यांना भजी आवडते नाही त्यांना हा पर्याय तर नक्कीच आवडेल, आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो. आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या जर तळल्या ना तर एकच नंबर. इकडे गावाकडं तर हा पदार्थ खूप चालतो. आता बाकीकडचं तर माहीत नाही, पण आमच्या इकडं तर खूप, म्हणजे माझ्या जवळपासच्या गावांमध्ये सिटी जी आहे जवळपास तिथे खूप हा पाववडा जो आहे तो भरपूर प्रमाणात चालतो. तर हे बघा, इथे ना मी पहिली बॅच जी आहे ती तळून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे आता.
तर हे बघा अशा पद्धतीने मी शेवटचे पाव जे उरलेले होते माझे 3 ते सुद्धा मी तळून घेतलेले आहे। तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला। बाय बाय।